नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर एक नजर टाकूया आजच्या महत्त्वाच्या घडामोडींवर. मुंबई पुणे महामार्गावर पनवेल तालुका हद्दीत खासगी बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात होऊन बस 20 फूट खाली कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला निघालेल्या भाविकांच्या बसचा हा भीषण अपघात झाला असून या अपघातात 5 जणांचा मृत्यू झालाय, तर या बसमध्ये 54 जण प्रवास करत होते. यातील एकूण 42 जण गंभीर जखमी झालेत. जखमींना कामोठे येथील MGM रुग्णालयात दाखल करण्यात आले असून 7 जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये बसमधील 3 आणि ट्रॅक्टरवरील 2 समावेश आहे. बसमधील सर्व प्रवासी हे डोंबिवलीमधील रहिवासी होते. खासगी बस पुढे अचानक ट्रॅक्टर आल्याने हा भीषण अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर नवी मुंबई पोलीस आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी क्रेनच्या मदतीनं बसला बाहेर काढले असून मदत कार्य पूर्ण झाल्यावर पुण्याकडे जाणारी लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे. इकडे या पुढे पाय स्लिप होता का? अंदाजे 1:15 सुमारास पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर पंढरपूरकडे जाणारी एक बस होती. डोंबिवली परिसरातील भाविक हे पंढरपूरकडे जात होते. ते एक्सप्रेस हायवेवर एका ट्रॅक्टरला आदळून त्यांच्यामध्ये अपघात झालेला आहे. बसमध्ये एकूण 54 लोक होते. त्यापैकी आतापर्यंत आपण 42 लोक MGM हॉस्पिटलला उपचारांसाठी हलवलेले आहेत. त्याचप्रमाणे 3 लोक जे अत्यवस्थ होते ते सरकारी हॉस्पिटलला हलवलेले आहेत. आणि आतापर्यंत याच्यामध्ये MGM हॉस्पिटलला 2 आणि सरकारी हॉस्पिटलला 3 अशा 5 लोकांची डेथ डॉक्टरांनी डिक्लेअर केलेली आहे. बाकीचे जे लोक आहेत त्यापैकी 7 ते 8 लोक जे आहेत त्यांची प्रकृती थोडीशी गंभीर आहे आणि बाकीचे लोक इतर लोक आहेत ते सेफ आहेत, त्यांच्यावर उपचार चालू आहे. सर, ॲक्सिडेंट कसं झालं होतं? कुठे किती खाली बस गेली होती? एक्सप्रेसवेवर ट्रॅक्टरला मागच्या बाजूने बस आदळून अपघात झालेला आहे आणि ती बस एक्सप्रेसवेच्या बाजूला दरीमध्ये कोलमडलेली आहे. त्याच्यामधून बस आपण बाहेर काढून त्यातले इतर जे जखमी आहेत त्यांना सुखरूप बाहेर काढून त्यांना उपचारासाठी पाठवलेला आहे. सर, हे आषाढी एकादशीसाठी चालले होते का? हो, हे सगळे लोक पंढरपूर या ठिकाणी आषाढी एकादशीसाठी चाललेले होते. सर, हे प्रवासी कुठले होते आणि कोण आयोजक वगैरे होते त्यांच्याकडे काय काय? बहुतेक सारे प्रवासी हे डोंबिवली, निळजे, लोढा या भागातील रहिवासी होते. कांकेर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या जगन्नाथ मंदिराच्या जागेवर आणि महामार्गावर 40 वर्षांपासून दुकान थाटणाऱ्या गोरगरिबांनी अर्धे दुकान देऊनही उर्वरित जागेवर दुकान थाटण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे दाद मागावी लागत आहे. या संदर्भात आज पीडित दुकानदार व परिसरातील रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी अर्ध्याहून अधिक दुकाने उर्वरित जमिनीवर मंदिर समितीचा असा दावा आहे. हमारा मंदिर के किनारे में छोटे छोटे दुकान बनाए हैं, उनमें हमन मन के रोजी रोटी चलत रही से आज हमन 40 से 45 साल तक वो जगह ला कब्जा करके बैठे हैं और जिस समय महंत रही से उस समय के है और आज के डेट में हम लोग बोलेगी इसकी रोड चौड़ीकरण हुई तो 2-2 हाथ जगह यदि तुम्हार जात है तोला हंसी खुशी दे देना, आने वाले भविष्य में कोई कठिनाई नहीं हुई. तो हमार मन के 2-2, 3-3 हाथ जमीन भी चल दी, फिर भी हमन कोई वहाँ आपत्ति नहीं उठाए हैं. तो हमार कहना यही है कि हमार मन के छोटे छोटे जो जमीन बचे हैं वहाँ हमार मन के रोजी रोटी चल सकते, तो हम ओकर बा मांग करे बर आए हैं. आज हम सब 7 परिवार जो जगन्नाथ मंदिर से लगा हुआ नेशनल हाईवे में कम से कम 40-45 साल हो गए, इनको व्यापार करके छोटा छोटा व्यवसाय है, चाय ठेला, पान ठेला और सैलून और जो है प्रेस का काम करके ये अपना जीविकोपार्जन परिवार का चलाते हैं. और इनको जो है जिला प्रशासन के द्वारा चौड़ीकरण के माध्यम से उस समय बोला गया कि आप लोग जो है थोड़ा पीछे हट के अपने दुकान को बना लीजिए, और उसके बाद इन लोगों ने आधा दुकान तोड़ा
और आधा दुकान बची है, उसी को जो है मंदिर समिति का कहना है कि इनको हटाया जाए। हमारा निवेदन यही है जिला प्रशासन से कि छोटे छोटे गरीब तबके के लोग हैं जो अपना जीविकोपार्जन परिवार का चला रहे हैं, उनको जो है जितना छोटा ज़मीन बचा है उसमें जिला प्रशासन जो है बनाने की अनुमति दे। इसी मांग को लेकर के हम लोग आज प्रभावित जन पूरे मोहल्ले के 2-3 मोहल्ले के सारे लोग हम जिला प्रशासन से निवेदन करने आए हैं कि उनको जो है यथास्थिति उसी जगह पे जो है दुकान बनाने की अनुमति प्रदान करें ताकि इनका जीविकोपार्जन परिवार का चल सके। यही मांग हम लोग करने आए हैं। मंदिर समिति का कहना है कि वहाँ अतिक्रमण किया गया है, उसमें क्या कहें? अतिक्रमण नहीं है, क्योंकि ये अभी का नहीं है, ये करीब करीब 40-45 साल पहले का है और नजुल की भूमि में जो है पूरा शहर काबिज है। तो मंदिर समिति का कहना, मंदिर समिति का ज़मीन पीछे है जिसमें हमारा कोई विरोध नहीं है। मंदिर समिति अपना जो है मंदिर बनाए, हम उसका समर्थन करते हैं। हम भी हिंदू आदमी हैं, सारे लोग हिंदू हैं और जो है हम मंदिर समिति का बनाने का कोई विरोध नहीं है। हमारा निवेदन यही है कि जो प्रभावित लोग हैं, जो 40-45 साल से छोटा छोटा व्यापार करके अपना परिवार का जीविकोपार्जन भरण पोषण करते हैं, उनको वहाँ से ना हटाया जाए। उनको जीविकोपार्जन का एकमात्र साधन है, उसको यथास्थिति वही बनाया नहीं दिया जाए। यही मांग करने के लिए आए। मंदिर का हम लोगों ने कभी विरोध नहीं किया। मंदिर जितना जमीन है, उनको जितना पट्टा है, मंदिर बनाए और जो मंदिर भी बनाए और प्रभावित जन भी जो है वहाँ दुकान बनाए। यही निवेदन, यही प्रार्थना हम करने आए हैं। मंदिर के हमन विरोध नहीं है, हमन तो खुद समर्थन दे बराहन। सब जन हमन हिंदू हन और हिंदू हमन आगे बढ़ाथन। हमन खुद उकर मन के साथ मिल के चलना चाहतन, लेकिन हमारे जो हक है जितना हमला नगर निगम बोले रही से जितना हमला देना है करके उतना हम स्वेच्छा से दे, न हमन आगे बढ़ाता न पीछे करतन, जितना उतना हम संतुष्ट हैं। एक से हमार रोजी रोटी चल सके करके हमन बस यही अनुरोध करे बर यहाँ आए हैं सब जन मिल के, ताकि हम छोटे से वो दुकान में हमार जो हमार परिवार पला थे वो आगे भी पले। और मंदिर के विरोध हमन बिल्कुल भी नहीं हन, आज भी नहीं हन, कल भी नहीं हन और आगे भी नहीं हो सकन। हमन सब हिंदू हरन, हिंदू ए में हमला कोई वो तकलीफ नहीं है बे, न मंदिर से हमला कोई तकलीफ है न कुछ चीज़ से। लेकिन बस वही है कि 40-45 साल से जो हमार ससुर हमार पूर्वज जो रही से वो करत आत रही से, तो ओकर ओला अब हमन करबो तो जितना छोटे से हमार जमीन है उतना ही हमला मिलना चाहिए। सब जन अपन वो पेट रोजी बर वो करत है, वो गुहार ला सबला वो करेल पड़ी। मंदिर के विरुद्ध हमन बिल्कुल भी नहीं है। महाराष्ट्र राज्यात महसूल सहाय्यकांची आणि अव्वल कारकून संवर्गाची 35% ते 40% पदे रिक्त आहेत. महसूल विभागाचा सन 2006 पासून सुधारित आकृतीबंध करण्यात आलेला नाही, त्यामुळे महसूल विभागातील पद रिक्त आहेत. त्यामुळे आकृतीबंध मंजूर करून महसूल विभागातील रिक्त पदे भरण्यात यावी या मागणीसह अन्य विविध मागण्यांसाठी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात आज सोमवारी 15 जुलै रोजी सकाळी 11 वाजल्यापासून महसूल कर्मचारी संघटनांच्या वतीनं बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात आले आहे. या आंदोलनात महसूल कर्मचारी संघटना संस्थापक अध्यक्ष नानासाहेब भेंडेकर, जिल्हाध्यक्ष प्रकाश गोरे, महसूल कर्मचारी संघटनेतर्फे दिनांक 10 जुलै पासून टप्प्याटप्प्यामध्ये महाराष्ट्रातील महसूल कर्मचारी हे आंदोलनामध्ये उतरलेले आहेत. आमच्या न्यायिक मागण्यांसाठी आम्ही मागील 2 वर्षापासून लढा देत आहोत शासनाकडे. महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा विभाग महसूल विभाग असून महसूल विभागाचा आकृतीबंध अद्याप लागू झालेला नाही. इतर विभागाच्या सर्वांचे आकृतीबंध लागू झालेले असून केवळ महसूल विभागाचा आकृतीबंध शासनाकडून लागू न झाल्यामुळे वाढती लोकसंख्या व वाढलेली कामे आमच्या अपुऱ्या कर्मचारी यांच्यावर हे कामं पूर्ण होणं शक्य नाही. शासनाकडे आमची महसूल मंत्री महोदयाकडे मार्च 2024 बैठकही झाली होती सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे. त्यात त्यांनी पुढच्या मिटिंगच्या आधी शासन निर्णय काढण्याचे आश्वस्त केले होते, परंतु अद्यापही सदर बैठकीला 6 महिने होत आहेत, कुठलाही शासन निर्णय निघालेला नाही. मंत्रालयात आम्ही संबंधित विभागाला भेटी दिल्या, अधिकाऱ्यांना भेटलो, पण काही सकारात्मक न दिसल्यामुळे राज्यातील कर्मचाऱ्यांचे याच्यात उदासीनता आल्यामुळे त्यांनी आंदोलनाची आम्ही रितसरपणे नोटीस देऊन दिनांक 10 जुलैपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन सुरू केले. आज 15 जुलैपासून आता बेमुदत आंदोलन राज्यभरात सुरू झालेले असून आम्हाला दांगड समितीने जे अहवाल दिलेला आहे तो शासनाने स्वीकारून शासन निर्णय काढेपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाहीत. तरी शासनाने आमच्या तात्काळ शासन निर्णय निर्मित करावा अशी आम्ही शासनाकडे विनंती करीत आहोत.
ओबीसी आणि मराठा समाजामधील तेढ कमी करण्यासाठी भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे असं वक्तव्य उदय सामंत यांनी केले. तसंच काल बारामतीत केलेल्या भाषणाच्या संदर्भात भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. ओबीसी आणि मराठा समाजामध्ये मोठी तेढ निर्माण झाली आहे. ही तेढ कमी करण्यासाठी भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली असावी. यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठीच ही भेट असावी असंही उदय सामंत यावेळी म्हणाले. काल बारामतीला जे छगन भुजबळ साहेबांचं भाषण झालं हे तुमच्या सगळ्यांच्याच माध्यमातून आम्ही लाईव्ह ऐकलेलं आहे आणि त्याच्या पार्श्वभूमीवर कदाचित भुजबळ साहेब हे शरद पवार साहेबांना भेटले असतील. ओबीसी समाज आणि मराठा समाज याच्यामध्ये आजपर्यंत कधीही तेढ निर्माण झालेली नव्हती. ती तेढ आज नक्की निर्माण झालेली आपल्याला दिसते आणि ही तेढ कमी करण्यासाठी ही तेढ असूच नये यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि कदाचित याच भावनेनं छगन भुजबळ साहेबांनी त्यांची भेट घेतली आहे. ते जर महाराष्ट्राचा दौरा सुरू करणार असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. शेवटी लोकशाहीतला एक भाग आहे. प्रत्येक पक्ष वाढावा यासाठी त्या पक्षाचा नेता फिरत असतो, परंतु त्याचा किती आउटपुट विधानसभेमध्ये मिळेल हे मला माहीत नाही. छगन भुजबळ ज्या वेळेला शरद पवारांना भेटायला गेले तर त्यांना 1.5 तास वाट बघत बसावे लागले. मला याची खरंच काही कल्पना नाही. ह्या अशा गोष्टींवर माहिती घेऊन बोललं पाहिजे आणि या संदर्भातली भूमिका भुजबळ साहेब मांडतील ना, कारण भुजबळ साहेब पवार साहेबांना भेटायला गेलेले होते. त्याच्यामुळे त्या भेटीमध्ये काय झालं, भुजबळ साहेब किती वेळ बसले, बाहेर बसले, आत बसले, त्यांच्याबरोबर किती वेळ बोलले, भुजबळ साहेब चांगलं सांगू शकतात. मनोजजींच्या अनेक आंदोलनांमध्ये मी साक्षीदार आहे की त्यांनी सांगितलेल्या रास्त मागण्या या सरकारनं 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यातली पहिली मागणी निजामकालीन नोंदी असलेल्या मराठा समाजाला कुणबी दाखला द्यावा. त्याच्यानंतर माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी 10% आरक्षण सकल मराठा समाजाला दिलेलं आहे, ते टिकलेलं आहे. तर मला असं वाटतं की सरकारची भूमिका ही ओबीसीचं काही न कमी करता मराठा समाजाला आरक्षण देणं ही आहे. याच्यामध्ये मनोजजींनी देखील आम्हाला सहकार्य केलं पाहिजे आणि परवाचा प्रसंग मनोजजींना देखील माहिती आहे की ज्यावेळी मराठा आणि ओबीसी समाजाला आरक्षणाबाबत एक महत्त्वपूर्ण बैठक लावलेली होती त्यावेळी विरोधी कोणी उपस्थित नव्हतं. अन्य अनेक नेते उपस्थित होते पण विरोधक कोण उपस्थित नव्हतं. याचा अर्थ फक्त विरोधकांना म्हणजे उभाठा असेल, NCP असेल शरद पवार साहेबांची आणि काँग्रेस असेल यांना फक्त ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वाद लावायचे आहेत आणि ते वाद लावत असताना मनोजजींच्या आंदोलनाचं दाखला देऊन त्यांना ते वाद लावायचे आहेत. त्यांना पुढं करून हे वाद लावायचे. विनंती करायची आहे की आमचे जे विरोधक आहेत जे तुमच्या आंदोलनाचं भांडवल करून करण्याचा प्रयत्न करताय त्यांना तुम्ही वेळीच ओळखावं ही मनोजजींना माझी विनंती आहे. विशालगडला ज्या पद्धतीनं काल हिंसाचार पाहायला मिळालं, खऱ्याच अनधिकृत बांधकामांचा मुद्दा तिथे रायगडीवरती आहे. काय सांगा विशालगडाच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाची भूमिका अशी आहे की अनधिकृत बांधकाम प्रतापगडावरचं पहिलं कुणी पाडलं तर ते माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी पाडलं. त्याच्यामुळं कुठंही अनधिकृत बांधकाम असू नये ही सरकारची भूमिका आहे. परंतु विशालगडाच्या अनधिकृत बांधकामाची केस ही हायकोर्टामध्ये पेंडिंग आहे. त्याच्यामुळं ज्यावेळी आम्ही रायगडावर होतो, रायगडावर त्या लोकांची चर्चा झाली होती त्यावेळी तो बॅनर घेऊन मुख्यमंत्री मोदी यांनी असं सांगितलं होतं की विशालगडाच्या पायथ्याशी का विशालगडावर असलेलं जे अनधिकृत बांधकाम आहे हे पाडण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. परंतु या संदर्भातले हायकोर्टातले निर्णय होणं गरजेचं आहे आणि त्या विषयावर आम्ही ठाम होतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कुठचंही अनधिकृत बांधकाम असणं आणि ते आपल्या गडावर असणं हे आम्ही देखील समजू शकतो की ते चुकीचं आहे. पण जो मॅटर हायकोर्टामध्ये सुरू होता त्या मॅटरनंतर हे सगळं घडलेलं आहे. योग्य ती सरकार त्याच्यावर भूमिका घेईल. आज राज्यात चांगली परिस्थिती राहिली पाहिजे अशी आमची भूमिका आहे असं वक्तव्य संजय राठोड यांनी केले. त्याचबरोबर माझ्या खात्याअंतर्गत काही गैरप्रकार झाल्यास त्यावर तात्काळ कारवाई करण्याची आमची तयारी आहे. आमच्याकडे आल्यावर त्यावर लगेच पावलं उचलली जातील. तसेच चांगलं पाऊल छगन भुजबळ यांनी उचललं आहे. आज राज्यात चांगली परिस्थिती आली पाहिजे अशी आमची सर्वांची भूमिका आहे.
मराठा आणि ओबीसी वादाचा प्रश्न सुटला पाहिजे, यासाठी सरकारमधील मंत्र्यांनी भूमिका घेतली पाहिजे, यावर तोडगा काढलाच पाहिजे. मी काही भुजबळ यांची प्रेस पाहिली नाही, गृह विभाग अपयशी म्हणता येणार नाही. वैभवशाली महाराष्ट्र बनण्याची भूमिका सरकारची असती, अशीच भूमिका विरोधकांची असते, असंही ते यावेळी म्हणाले. थँक्यू सर. ओबीसी आणि मराठा हा जो काही आरक्षणाचा वाद आहे, विरोधक बैठकीला गेले नव्हते, त्या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ आज शरद पवारांना जाऊन भेटले आणि त्यांनी मीडियासमोर असं सांगितलं की शरद पवारांनी त्या बैठकीला यावं आणि हा प्रश्न सोडवावा वगैरे जोर दिला. काय तुमची भूमिका? नक्कीच एक चांगलं पाऊल सन्माननीय छगन भुजबळ साहेबांनी या ठिकाणी उचललेलं आहे. जेव्हा एखादा विषय महाराष्ट्राच्या हितासाठी एकदम टेन्शनवाला निर्माण होतो, कारण या महाराष्ट्राचा इतिहास जर आपण पाहिला तर हा महाराष्ट्र खऱ्या अर्थानं यशवंतराव चव्हाण साहेबांचं किंवा वसंतदादा पाटील साहेबांचं एक वैभवशाली महाराष्ट्र म्हणून म्हटलं जाते. आणि आज या वैभवशाली महाराष्ट्रामध्ये सर्व जाती धर्मामध्ये अतिशय प्रेमाचं वातावरण जुन्या आमच्या सर्व ज्येष्ठ समाजसुधारकांनी, राजकारणी, ज्येष्ठ लोकांनी टिकवलं. तेच वातावरण भविष्यात राहिलं पाहिजे, ही भूमिका आमच्या सर्वांची आहे. आणि म्हणून आज जो मराठा आणि ओबीसी या दोन समाजामध्ये ज्या पद्धतीनं विषय वेगवेगळ्या माध्यमातून चर्चेला जात आहे, हा विषय खऱ्या अर्थानं सुटला पाहिजे आणि याच्यामध्ये अतिशय सामंजस्य भूमिका सरकार म्हणून किंवा दोन्ही समाजाच्या नेते मंडळींनी पुढारी मंडळींनी घेतली पाहिजे. ही भूमिका घेऊन भुजबळ साहेबांनी कदाचित सन्माननीय शरद पवार साहेबांकडे ही भूमिका मांडली असेल. आणि विरोधकसुद्धा या ठिकाणी सरकारच्या सर्व मंडळींनी जेव्हा बैठक बोलावली त्याच्यामध्ये विरोधकांनीसुद्धा सहभाग घेऊन या संदर्भात एक चांगला तोडगा या निमित्तानं काढला पाहिजे आणि हा प्रश्न या ठिकाणी कुठेतरी सुटला पाहिजे, हीच भूमिका सर्वांची आहे. या भेटीवर बोलताना भुजबळ असं म्हणाले की सगळंच काही मुख्यमंत्र्यांना कळतं असं नसतं. आता मी काही या संदर्भात माननीय भुजबळ साहेबांची काही प्रेस पाहिली नाही किंवा ते काय बोलले आहेत हे मी टी व्हीमध्ये पाहिलं नाही. मी पाहिल्यानंतर या संदर्भात अधिकची प्रतिक्रिया माझी देऊ शकतो. यामध्ये आणखी एक मुद्दा असा उपस्थित होतोय की भुजबळ म्हणतात की शरद पवार महाराष्ट्र शांत करू शकतात, पण गृह खातं जे आहे राज्याचं ते यामध्ये अपयशी ठरतंय का, असा एक मुद्दा समोर येत असतो. अजिबात असं म्हणता येणार नाही. खरं तर सरकार आपलं सरकारचं काम करते. सर्व सरकारमधले सर्व मंत्री ज्या ज्या विभागाचे आहेत ते आपल्या आपल्या खात्यामध्ये चांगलंच काम करून राहिले, परंतु एक चांगला निर्णय होण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी सर्वांनी अनेक गोष्टी अशा असतात की एक महाराष्ट्राच्या हितासाठी, महाराष्ट्र वैभवशाली बनवण्यासाठी, महाराष्ट्र विकसित बनवण्यासाठी अनेक वेळा सर्वांची भूमिका तीच असते. सत्ताधारी लोकंसुद्धा हा महाराष्ट्र सर्व अर्थानं पुढं गेला पाहिजे ही भूमिका मांडत असतात. तसं विरोधकसुद्धा सातत्यानं महाराष्ट्र पुढं गेला हीच भूमिका मांडत असतात. आणि म्हणून माझ्या दृष्टीनं एक कार्यकर्ता म्हणून मला असं वाटतं की काही जटिल असे प्रश्न जेव्हा येतात तेव्हा सर्वांनी मिळून त्याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे आणि तो प्रश्न सोडवण्याची भूमिका सर्वांची राहिली पाहिजे. वय झालं म्हणून शरद पवारांनी घरी बसावं असं त्याच नेत्यांकडे मराठा ओबीसी वादासाठी जावं लागतं. या संदर्भात मी तरी फार छोटा कार्यकर्ता आहे. राज्यातले ज्येष्ठ श्रेष्ठ लोक भरपूर आहेत. त्यांना ते प्रश्न विचारला तर तुम्हाला चांगलं उत्तर देऊ शकतात. एक त्याचा प्रश्नांचा असा रोग आहे, एकीकडे तुम्ही सांगायचं की वय संपले तुम्ही घरी बसा आणि दुसरीकडे जाऊन त्यांचा सल्ला घ्यायचा, तर याच्यावर काय तर प्रतिक्रिया तुम्ही मंत्री आहात. मी फार छोटा कार्यकर्ता आहे आणि त्या सर्वांची उंची फार मोठी आहे. मी अजूनही छोटा आहे. मी सध्या माझ्या खात्याचं चांगलं काम या ठिकाणी करतो आहे आणि माझ्या दृष्टीनं मला असं वाटतं की जलसंधारणाचे काही प्रश्न असतील तर ते आपण मला विचारा. नाही, दुसरा एक निवडणुकीच्या संधारणाचा प्रश्न असा आहे की विधानसभेतही मुस्लिम समाजाची मतं
मवियांकडेच वळतील अशा स्वरूपाचे सर्वे सध्या यायला लागलेत. मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा फटका जो आहे तो महायुतीला बसणार असंही त्यात सांगताय. विदर्भात भाजपच्याही जागा कमी होतील असा सर्वे आलेला आहे. प्रत्येक निवडणुकीमध्ये वेगवेगळं या ठिकाणी त्यावेळेसची परिस्थिती राहते. माझ्या दृष्टीनं त्यावेळेस अनेक गोष्टी होत्या, केंद्र सरकारशी संबंधित होत्या, शेतकरी नाराज होते, मुस्लिम समाजामध्ये संभ्रम भूमिका होती, संविधानाचा विषय होता. परंतु महाराष्ट्रामध्ये आज मला असं वाटते की राज्याचे आमचे नेते, राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब हे चांगलं काम करत आहे. वेगवेगळे क्रांतिकारी निर्णय त्यांनी घेतलेले आहे. या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांसाठी आज जर आपण पाहिलं तर सर्वात जास्त कमी काळामध्ये जवळपास 15,000 करोड रुपये शेतकऱ्यांना म्हणजे अल्प आणि दीर्घकालीन अशा दोन तीन विषयावर चांगले निर्णय घेतलेले आहेत. सततच्या पावसामुळे मदत त्यांनी दिलेली आहे, मदतीत वाढ केलेली आहे आणि NDRFच्या मदतीपेक्षा दुप्पट मदत दिलेली आहे. PM सन्मान योजनेच्या धर्तीवर या ठिकाणी राज्याची सन्मान योजना सुरू केलेली आहे. आता नेमकंच आमची लाडली बहीण ही योजना सुरू केलेली आहे. म्हणजे राज्यामध्ये शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, माता भगिनी, बचत गटाच्या भगिनी, विद्यार्थी मित्र, खास करून मुलींचं शिक्षण, आरोग्याच्या संदर्भात असे वेगवेगळे क्रांतिकारी निर्णय घेतलेले आहेत. आणि मला असं वाटतं की राज्याची जनता या सर्व निर्णयामुळे आज एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्यावर त्यांचा प्रचंड विश्वास आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना दिसून येईल. पूर्वी भाजप म्हणजे शिवसेना भाजपचा कार्यक्रम असं वाटतं नेरेटिव्ह म्हणून किंवा लाडली बहीण आता भाजपच्या सगळ्या नेत्यांचं आहे. मुख्यमंत्र्यांची योजना भाजपचे नेते फॉलो करायला लागले. नाही असं काही नाही, ही संयुक्तिक जबाबदारी आहे. या सरकारमध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी आणि आमचे नेते सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब, सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि सन्माननीय अजितदादा पवार हे तिघं नेते एकत्र बसून आणि तिन्ही पक्षाचे वेगवेगळे नेते, आमचे वरिष्ठ नेते एकत्र बसून एक अजेंडा ठरवतात आणि त्या दृष्टीनं निर्णय घेतात. 2.5-3 वर्षापूर्वी जो काही उठाव झाला त्या दरम्यान आपण सांगायचं किंवा राष्ट्रवादीचे अजित पवार निधी देत नाहीत, निधीचं त्यावेळेस बरीच तक्रारी होत्या. आता अर्थमंत्री म्हणून अजित पवार कसे वाटतात? निधी मिळतोय नाही मिळतोय, सोपं आहे का? नाही, आता निधीच्या संदर्भामध्ये कुठेही आमच्या सरकारमधल्या तिन्ही पक्षांच्या लोकांची कोणती अडचण नाही आहे. भरपूर मोठ्या प्रमाणात विकासाची कामं संपूर्ण महाराष्ट्रामध्येच होत आहे. फक्त सत्ताधारी आमदारांच्याच मतदारसंघात नाही तर 288 मतदारसंघामध्ये आज विकासाच्या मोठ्या पद्धतीनं प्रकल्प होत आहे. विकासाच्या योजना गावोगावी दारोदारी पोहोचवत आहे आणि या निमित्तानं आज महाराष्ट्रातली जनतासुद्धा आनंदित आहे. सर, ते 20 वर्षापासून धरणग्रस्तांचे पैसे मिळाले. एक बुलढाण्यातले ढाल सावंगीचे काही शेतकरी इथं आले होते, त्यांचं जवळपास 1.5 वर्षापासून बंद आहे. तर ते कधी सुरू होईल आपल्याकडे? ते स्वतंत्र आयुक्तालय आताच मला आमच्या याचे विभागीय आपले जे आमचे जलसंधारणाचे आयुक्त मला भेटले, त्यांनीसुद्धा हा विषय माझ्याकडे मांडलेला आहे आणि या संदर्भात निर्णय 23 तारखेला घ्यायचं मी त्यांना सांगितलेलं आहे. ते सर्व कागदपत्र आणतील आणि वाल्मी असेल किंवा आमचं आयुक्त कार्यालय असेल, या दोन्ही अतिशय महत्त्वाच्या ते CEचं पद निर्माण करणं असेल जे पूर्वी होतं, किंवा वाल्मीच्या संदर्भात आता वाल्मीला थोडंसं परत पुनर्जीवित करायचं आहे, ॲक्टिव्ह करायचं आहे. कारण वाल्मी ही संस्था अशी होती एकेकाळी की आम्ही लहान असताना शेतकरी या वाल्मीमध्ये अनेक वेळा प्रशिक्षणाचे धडे घ्यायला यायचा. आणि मी तर या ठिकाणी हेही सांगणार आहे की आमच्या घरचे लोक इथं आलेले आहेत, म्हणजे वडीलधारेपासून सर्व लोक. आणि म्हणून वाल्मी नावाच्या या संस्थेशी शेतकऱ्याचं एक अटॅचमेंट आहे.
परत हे वैभवाचे दिवस वाल्मीमध्ये आले पाहिजे, ही माझी भूमिका आहे. आणि त्याच्यासाठी एक चांगला सविस्तर DPR या ठिकाणी आम्ही केलेला आहे आणि त्याला मंजुरी आम्ही लगेच देणार आहोत. DPR बद्दल काही थोडं सांगा. तर या DPRमध्ये एक तर त्याचं DPRमध्ये शेतकरी किंवा बाकीचे सर्व वेगवेगळे प्रशिक्षणासाठी येणारे अधिकारी कर्मचारी हे लोक शासनाच्या माध्यमातून इथं आले पाहिजेत. पूर्वी जसे यायचे त्यांना राहायची व्यवस्था झाली पाहिजे. चांगलं एक सभागृह असलं पाहिजे. चांगलं त्या ठिकाणी पूर्वी जसं एकदम प्रसन्नता राहायची वाल्मीमध्ये. तिची कॅन्टीन आहे परंतु त्याचं बरेच वर्ष झाले. त्या सभागृहाचं थोडंसं नाही रिनोव्हेशन करणार जे खऱ्या अर्थानं स्ट्रक्चर चांगलं असेल ते जपणूक ठेवणार आणि जे स्ट्रक्चर PWD वाले म्हणतील की हे आता डिमॉलिश करा तर ते डिमॉलिश करू. अर्ध्या जागा घेऊन टाकल्या ना ते काही नाही. अर्धी जागा नॅशनल हायवेवाल्यांनी घेतली. इकडे लॉ युनिव्हर्सिटीने अर्ध्या आता त्या माझ्या पूर्वीच हे निर्णय झालेले आहे. परंतु आता ठीक आहे जेवढी आहे तिथे एक सुंदर तलाव आहे आमच्या हद्दीतच. त्यांनी शेततळे केले. हो ना. वेकन्सीचं प्रमाण आहे तिथे जास्त. नवीन म्हणजे किती बजेट आहे? नाही शासन जेवढं बजेट लागेल तेवढा उपलब्ध करून देईल. किती पैसा लागो परंतु वाल्मी नावाची ही जी ज्याचं शेतकऱ्यांच्या मनामध्ये या संस्थेबद्दल किंवा विदर्भ असेल मराठवाडा असेल कोकण असेल पश्चिम महाराष्ट्र असेल या सर्व महाराष्ट्रातल्या पूर्ण विभागात वाल्मीच्या नावानं जे आस्था होती मनात ते वैभवाचे दिवस परत आले पाहिजे ही माझी भूमिका आहे. आणि म्हणून मी या DPRला कॅबिनेटसमोर जाऊन जेवढा पैसा या संस्थेला लागत असेल परत ते सर्व पैसा उपलब्ध करून देण्याची भूमिका आमची आहे. जुने कर्मचाऱ्यांचा अनुभवाचा फायदासुद्धा आहे. जुन्या कर्मचाऱ्याला मी बोलवलं होतं. परत त्यांच्या आम्ही बैठका घेऊ जुन्या लोकांचं आणि नवीन स्टाफसुद्धा तिथे कसं भरता येईल. बिंदू नामावलीसाठी आम्ही त्याला मान्यता दिली आहे की स्टाफ पॅटर्न कसा असला पाहिजे. आणि मला वाटतं ती फाईल माझ्याकडे आली होती. रिसबमिट करायला सांगितले. बिंदू नामावलीप्रमाणे पदं भरल्या गेले पाहिजे म्हणून. सर 2-3 पॉलिटिकल प्रश्न होते करायसाठी दुसऱ्या विभागाचे कोण कारण जलयुक्त शिवार 2मध्ये फक्त आमचंच डिपार्टमेंट काम करत नाही. जरी आमच्या विभागाची ती योजना असेल तरी त्या विभागामध्ये कृषी काम करते, त्या विभागामध्ये जलसंधारण काम करते, त्या विभागामध्ये पंचायत आपली जी ग्रामविकास विभाग काम करते. असे वेगवेगळ्या यंत्रणा काम करतात. नाही सर ह्याच्यात काय व्हायला लागलं आहे तुम्ही अँटी करप्शनचं सांगताय त्यांना परवानगी वगैरे पण आता एखाद्या व्यक्तीला जर अँटी करप्शनमध्ये काही सापडलं त्यांच्याकडून तर खात्याअंतर्गत त्या व्यक्तीवरती कारवाई होते चौकशी होते. पण त्यांच्याकडून अहवाल आला पाहिजे ना. आता जेव्हा अंतिम त्याच्यात निर्णय होईल तर कोर्ट त्याच्यामध्ये हे सांगेन किंवा पोलिसाकडून आम्हाला काही आलं नाही असं मोठं कसं करप्शननी तुमच्या विभागाला पण हे केलं होतं की व्यवस्थापकीय संचालकाच्या याच्यामध्ये तुम्ही चौकशी केली त्यांचा रिपोर्ट देणं अपेक्षित असं माझ्या तरी माहितीनुसार कुठं मला आलं पाहण्यात आलं नाही. तुमच्याजवळ जर अधिकची माहिती असेल तर मला द्या. आम्ही सुमोटो अजूनही करतो. ज्या अँटी करप्शनने पकडले त्यावेळेस कुणासाठी हे सगळं करत होतं त्यासाठी असं सांगितलं होतं. मग त्याच्यानंतर तुमच्या विभागाकडून असं सांगितलं होतं की या संदर्भात आम्ही पण तपासणी चौकशी करतो त्याच्यात मी अहवाल PCBला अँटी करप्शनला देऊ किंवा पुढं आणू असं म्हणलं. आता ही तुम्ही जी दिलेली माहिती आहे ही माहिती मी तपासून घेतो. आज मंत्रालयात माझं कार्यालय हे मंत्रालयात आहे. मी आज इथे फक्त एका मीटिंगच्या निमित्तानं आलो आहे आणि मला असं वाटतं की तुम्हीसुद्धा कोणी असेल कोणाकडे माहिती असेल तर मी तुमच्या मार्फतच आवाहन करतो की असं कुठेही
मृद व जलसंधारण विभागामध्ये कामाच्या दर्जाबाबत, कामाच्या अनियमिततेबाबत, गैरप्रकाराबाबत जर तक्रारी असेल तर आपण द्या, त्याची चौकशी समिती लावायची तयारी आहे आपली. आणि त्याच्यात जर दोषी आढळला तर त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्याची सुद्धा माझी तयारी आहे. मी एकमेव मंत्री असा आहे की जे माननीय मुख्यमंत्र्याला बोललो होतो. मधात आमचं 670 जागा आमच्या विभागाच्या जेव्हा भरतीसाठी TCSला आम्ही दिल्या होत्या आणि खाजगी सेंटरमध्ये थोडा पेपर लीकचा प्रकार एका जिल्ह्यात तक्रारी आल्या तर पूर्ण परीक्षा थांबवल्या आणि परत त्या परीक्षा आता 14, 15, 16ला घेण्याचं आम्ही ठरवलं. आता ते TCSच्या अधिकृत 10 सेंटरवरच त्या चालू आहे. तर जिथे आमच्याकडं आलं तिथे लगेच निर्णय घेतो. फडणवीस साहेब यांना या संदर्भात बोललो, त्यांनीसुद्धा बैठक घेतलेली आहे. मधल्या काळामध्ये मुख्यमंत्री मोदीही त्यांना शिष्टमंडळाला भेटले आणि राज्यामध्ये ज्या प्रकल्पग्रस्तांच्या म्हणजे त्याच्यामध्ये प्रामुख्यानं विदर्भातले लोक जास्त आहे, ज्यांना मोबदला कमी मिळालेला आहे, ज्यांचं स्वतःचं शेतजमीन चालली गेलेली आहे आणि मग अशा सर्व प्रकल्पग्रस्तासाठी काय करायचं तर या संदर्भामध्ये एक चांगला निर्णय आम्ही लवकरात लवकर घेऊ अशा पद्धतीचं माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वस्त केलेलं आहे आणि थोड्याच दिवसामध्ये या सर्व प्रकल्पग्रस्तांच्या हिताचा निर्णय राज्य सरकार या ठिकाणी घेईल. चला. आता आम्हाला अडवू नका असे आवाहन सतेज पाटील यांनी प्रशासनाला केले आहे. तर विशालगडावर झालेली घटना ही दुर्दैवी आणि क्लेशदायक आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी प्रशासनासोबत चर्चा करायला हवी होती. त्याचबरोबर उद्या मंगळवारी इंडिया आघाडीचे सर्व नेते आणि पदाधिकारी गजापूर आणि विशाळगडावर जाणार आहेत. या ठिकाणी जाऊन नुकसानग्रस्त जी कुटुंबे आहेत त्यांना भेटून मदतीचा हात देखील देणार आहेत, असंही सतेज पाटील यावेळी म्हणाले. नाही, राजश्री शाहू महाराजांचा विचार या जिल्ह्यातून महाराष्ट्रामध्ये गेला, देशामध्ये गेला आणि मग सातत्यानं कोल्हापूर टार्गेट या ठिकाणी होते. मधल्या काळात मिलिंद परांडे हे त्या ठिकाणी वक्तव्य देऊन गेले. म्हणजे कोण ना कोणतरी या कोल्हापुरात येतं, एखादं वक्तव्य करतं, निघून जातं, त्याच्या पडसाद ताबडतोब त्या ठिकाणी होतं. याचा अर्थ काय की स्पेशली ह्या सगळ्या गोष्टी टार्गेट केल्या जातात का अशी आम्हाला शंका आहे. त्या लोकांना दिलासा देण्यासाठी तिथल्या लोकांच्यावर जो काय अन्याय तिथल्या आता माता भगिनी ज्या पद्धतीने या ठिकाणी आक्रोश करतायत आणि सगळ्या समाजाची घरं काही ठिकाणी प्रत्येक समाजाचा फटका त्या ठिकाणी बसलेला, फक्त एका समाजाला फटका बसला असं नाही आहे. काही इतर समाजाच्या लोकांची घरं त्या ठिकाणी फोडलेली आहेत, ज्या गाड्या फोडलेल्या त्या इतर समाजाचे देखील त्या ठिकाणी, आणि म्हणून त्यांना दिलासा देणं हे आमचं कर्तव्य आहे. त्या कर्तव्याचा भाग म्हणून आम्ही जाणार. या राज्याचा अभ्यास केला तर फेब्रुवारी-जुलैपर्यंत साधारणपणे 50 ते 52 घटना या राज्यामध्ये घडलेल्या. अगदी जिल्हावाईज माहिती मी देऊ शकतो. आणि म्हणून एक वेगळ्या पद्धतीनं या घटना घडतायत का या राज्यामध्ये, आणि विशेष करून लोकसभेच्या निवडणुकीनंतर किती झाल्या घटना याचाही मी अभ्यास करतो. आणि म्हणून याचा नेमका उद्देश काय आहे की हे राज्य वेगळ्या पद्धतीनं घेऊन जायचं का, या वेगळ्या पद्धतीनं त्याला पुढे घेऊन जायचं का, हा प्रयत्न नाकारता येत नाही. ज्या ज्या कुटुंबावर त्या ठिकाणी अन्याय झालेला आहे, अत्याचार झालेला आहे, त्यांना आमच्या वतीनं मदत आम्ही उद्या घेऊन जाणार आहोत. आम्ही सगळ्यांनी अगदी संघटना, दिलीप पवार साहेब येतात ते म्हटले आम्ही संघटना वर्गणी काढून पैसे देऊ, परंतु लोकांना त्या ठिकाणी मदत करण्याची भूमिका आम्ही त्या ठिकाणी. सरकार कधी मदत करेल, काय करेल आम्हाला माहीत नाही, त्यांची मदत कधी येईल, काय येईल माहीत नाही, परंतु आमची सामाजिक म्हणून नैतिक जबाबदारी आहे, ती मदत आम्ही उद्या निश्चितपणे त्यांना त्या ठिकाणी देणार आहोत. ऍडमिनिस्ट्रेशन फेल्युअर आहे. अतिक्रमणाच्या संदर्भात मागच्या वेळी देखील ज्यावेळी घटना घडल्या त्यावेळी तिथले विद्यमान आमदार त्यांनी काही भूमिका घेतली की या संदर्भात योग्य मार्ग कसा काढता येईल, हे विलेखोरींनी तिथं भूमिका प्रामुख्यानं त्या ठिकाणी घेतली. कोर्टामध्ये काही प्रकरणं गेलेले आहेत, त्याच्या संदर्भात शासनानं काय केलं, वकील उपस्थित राहत नाही शासनाच्या वतीनं असं आम्हाला माहिती आहे. मग शासनाची भूमिका त्याच्या संदर्भात ती काय हे स्पष्ट दिसते.
जालन्याचे काँग्रेसचे आमदार आतमधून भाजपचे आहेत असा टोला अर्जुन खोतकर यांनी लगावलाय. त्याचबरोबर जे महाराष्ट्र टाइम्सने सांगितलं तेच मी देखील सांगितलं. जालन्याचे काँग्रेसचे आमदार आतमधून भाजपचे आहेत, ते कोण आहेत ते तुम्ही शोधा. आपल्या आमदाराला मतदान करणं म्हणजे भाजपला मतदान करणं असं आहे, असंही ते यावेळी म्हणाले. मी कुठे आरोप केले काही, ते पेपरला जे महाराष्ट्र टाइमने जे सांगितलं किंवा जे काही आमदार फुटलेले आहेत त्या आमदार फुटण्यामध्ये तुमच्याही आमदाराचं नाव आहे, तर मी ते लोकांना सांगितलं फक्त, बाकी काय सांगितलं. आणि त्यांची ते पहिल्यापासूनच भाजपची आतून. तो आमदार कोण ते तुम्ही जे महाराष्ट्र टाइमने छापलं ते बघा कोण आहेत. नाही अर्थात लोकांनी काम केलं, आम्ही नाही काम केलं, लोकांनी आवाम नाही केलं काम. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी 24/7.